पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। 6वा अध्याय सुरू आहे आपला. त्याच्यामध्ये आपण काल जिथे येऊन पोचलो ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठाउठी हा विषय. म्हणजे आपण काल ओंकाराच्या आकार उकार मकार या मात्रा कशा फल देणारे आहेत आणि त्या फलांच्या विषयी हा योगी कसा निरासक्त होतो आणि त्याला ओलांडून तो पलीकडे जातो आणि म्हणून अगदी उठाउठी सहज त्याच्या तो पलीकडे जातो. पश्यंतीचा मार्ग त्या पावलांनी चालत तो पुढे चाललेला आहे आणि मग त्याच्या पुढे जी अर्धमात्रा आहे त्या अर्धमात्रेच्या ठिकाणी जेव्हा तो पोचतो तेव्हाचा जो अनुभव आहे किंवा जी अनुभूती आहे ती अनुभूती म्हणजे जशा सरिता सागराला जाऊन मिळतात आणि ती जशी एकरूपता आहे तशी या प्राणाची म्हणजे प्राणरूप शक्तीची एकरूपता ही त्या ठिकाणी शिवाशी म्हणजे चैतन्याशी म्हणजे परमात्म्याशी होते. तर तिथे आपण ह्याच्या पुढे आहोत, फक्त संदर्भ म्हणून घेतोय. आता इथे होतं काय की तो स्थिर कुठे होतो, त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जाऊन शिव जिथे आहे तिथे हा प्राणवायू रूपी ती शक्ती तिथे स्थिर होते. तिथे स्थिर झाल्यावर जो भाव सोहम भाव तो भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे बघा कशी एक एक पायरी दिली आहे त्यांनी आपल्याला. म्हणजे जेव्हा ते शक्ती त्या चैतन्याच्या इथे येते, अजून साधना चालूच आहे त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर आपण ते लक्षात ठेवायचं की मग ब्रह्मरंध्री स्थिरावली म्हणजे ती कुंडलिनी शक्ती जी आहे ती तिथे मिळण्याकरता जाते, प्रयत्न करते. त्यावेळी तिथे मिळण्याची प्रक्रिया क्वचित क्वचित होते. समजा ध्यान तासभर केलं तर त्या तासभराच्या त्यांच्या एकाग्रतेमध्ये कुठे एखादा क्षण, कुठे एक अर्धा क्षण, कुठे एखाद मिनिट म्हणजे खूप झालं, पण एक थोडा थोडा काळ, एक 25 सेकंद 30 सेकंद असा अनुभव त्या योग्याला यायला लागतो की आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झालो आहोत. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की त्या ब्रह्मरंध्री स्थिरावली. म्हणजे ध्यानाला बसलं की सगळ्या प्रक्रिया होत जाव्या लागतात. ध्यानाला बसल्यानंतर ती कुंडलिनी जगदंबा जी आहे ती जी शक्ती आहे ती शक्ती ताबडतोब तिथे एकरूप होते. ध्यानाला बसल्यावर फार वेळ जात नाही, एकाग्र व्हावं लागत नाही, ती स्थिती येण्याकरता फार काळ काढावा लागत नाही, अशी स्थिती ती निर्माण होते. तेव्हा ते काय म्हणतात, ब्रह्मरंध्री स्थिरावली. त्या स्थितीत स्थिर झाल्यानंतर सोहम भावाची या बाह्या पसरवली. म्हणजे सोहम भाव जो आहे
सहा अहम, मी नाही, आता माझं अस्तित्व संपलं, आता तोच आहे. आणि मग तोच आहे हा भाव जेव्हा निर्माण झाला त्यावेळी त्याचं वेगळेपण संपुष्टात येईल अशी स्थिती त्यांनी बाह्या पसरुनी या शब्दात सांगितली आहे. आणि परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, म्हणजे त्या ठिकाणी तो वेगाने त्या परमात्म तत्वाच्या जवळ जातो आणि त्याला जणू तो आलिंगन देतो, त्याच्याशी एकरूप होतो. तव महाभूतांची जवनिका फिटे, काल आपलं हे झालेलं आहे. तेव्हा सगळ्या महाभूतांचा पडदा आता दूर होतो. कारण आत्तापर्यंत काय होतं, प्राण शिल्लक होता आणि गगनाला तर स्पर्श केलाच नव्हता, आकाश तत्वाला. त्यामुळे आता हे जे प्राणतत्वाच्या रूपाने आलेली ती जी शक्ती आहे, ती शक्ती आता तिथपर्यंत पोचली. आता तिथे पोचेपर्यंत आपल्याला त्यांनी मागे कसं म्हटलंय की तिला इथे येणंसुद्धा, पुढे म्हटलं असेल कदाचित, की तिला इथपर्यंत येणंसुद्धा इतकं काही सोपं नव्हतं. कारण ती हा सगळा प्रवास करत येते, त्यावेळी या प्रवासात प्रत्येक टप्पा ओलांडणं हे तिला अवघडच आहे. म्हणजे वायुरूपामध्ये असणारी शक्तीसुद्धा त्याच्याशी एकरूप व्हायला जेव्हा गगनापाशी येते तेव्हा तिच्या वायुरूपामध्ये ही कार्यरत किंवा त्यामध्ये साधनेचा अनुभव मिळवणं पुन्हा अवघडच आहे. म्हणून तिथे स्थिरावल्यावर त्यानंतर आता प्राणरूपता सोडायची आहे, म्हणजे शक्तिरूपता सोडायची आहे, ते फार अवघड आहे. कारण काय आहे, आपण जे म्हणतो ना अहंभाव सुटणं फार अवघड आहे. या जीवाचं जे वेगळं जीवपण आहे ते जीवपण सोडून देऊन ते अमर्याद तत्वामध्ये एकरूप करणं हे मिसळायला मोठं धैर्य लागतं. म्हणजे माणिक प्रभूंचं चरित्र जर आपण वाचलं असेल तर माणिक प्रभूंचे भाऊ होते, लहान होते वयाने आणि 22 वर्षाचे असतील त्यावेळी, पण फार वैराग्यशील. आणि त्यांनी सांगितलं की मला समाधी द्या. तर ते म्हणाले की तुम्ही समाधी मागता आहात, इतकं सोपं नाही, तुम्हाला बसवेन मी समाधीला. पण म्हणाले जेव्हा ब्रह्मरंध्रातून प्राण निघून जातो त्यावेळी प्राणाला निघून जाताना ह्या देहाशी असलेली जी प्रकृतीची जी काही आसक्ती म्हणता येणार नाही, पण तो संग तरी किंवा ती जोडवणूक तरी ती सुटणं फार अवघड असतं. त्यावेळी मन डळमळू शकतं, त्यावेळी मनुष्य त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही आणि समाधीच्या त्या अवस्थेतून खाली उतरावं असं वाटतं. तुम्ही लहान आहात वयाने, तुम्ही एवढ्या लहान वयात कशा करता समाधी घेता, असं त्यांनी आपल्या त्या धाकट्यात तेवढाले नाही, माझी तयारी आहे, मला काही अडचण नाही आहे. त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा समाधीची शिळा त्यांनी बंद केली. तरीसुद्धा ते त्यांना बाहेरून सांगत होते, धैर्य आहे ना, तुमच्या अंगात धैर्य आहे ना. आणि जेव्हा इथे भेद होईल ब्रह्मरंध्राचा तेव्हा सावधान राहा, सावधान राहा. म्हणजे सांगण्याचा हेतू इतकाच की हे काय आहे, हे रोज इथं पोचणे, साधनेमध्ये अभ्यासात शरीर आहे तोपर्यंत त्या कुंडलिनी जागृतीच्या अभ्यासात रोज आता जिथून पोचायचं आहे तिथं पोचायचं. म्हणजे त्या शक्तीने भले प्रवास एवढाच राहिला असेल, त्याला आता खाली शरीरापासून करावा लागत नसेल, पण हात आहेच की नाही, किंवा संबंध शरीरातून ती जी ऊर्जा खेळतीये ती जोपर्यंत ऊर्जा म्हणून खेळतीये तोपर्यंत ती सगळी ऊर्जा गोळा करून तर इथं नेणं आहेच की नाही, आपल्याला माहीत नाही त्यांना काय करावं लागतं ते. पण ती जी शक्तिरूपिणी आहे, ती जी प्रकृती आहे, ती प्रकृती ते म्हणतात त्याप्रमाणे इतक्या पटकन आपल्याला सोडायला किंवा आपलं अस्तित्व संपवायला एवढ्या लवकर ती तयार होऊ शकत नाही, एवढ्या लवकर ते अस्तित्व संपू शकत नाही. मग काय होतं म्हणाले ते, त्यांनी इथे म्हटलंय की आता जेव्हा हे घडतं त्यावेळी काय सुटलं, त्यावेळी वायुतत्व सुटलं. आता वायुतत्व शिल्लक राहिलं नाही, राहिलं ते आता आकाशतत्व. त्या आकाशतत्वात जेव्हा इथे वरच्या ओळीत त्यांनी सांगून टाकलं की परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, त्यावेळी त्या परमात्मलिंगात म्हणजे परब्रह्माशी ही मोठ्या वेगाने जाऊन जेव्हा एकरूप होते
तेव्हा आता कोणतंच महाभूत शिल्लक उरत, कारण ते जे होतं वायू तत्व ते सुटलं. आता आकाश तत्वामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्या आकाश तत्वात आता देहाशी संबंधच राहिला नाही, कारण परब्रह्माशी एकरूप व्हायला जेव्हा येते तेव्हा ते स्वरूप आल्याशिवाय एकरूप होईल कसं? पाणी आणि तेल नाही मिसळू शकत, पाणी पाण्यात मिसळतं, मीठ मिठात मिसळतं. त्यामुळे असं मिसळून जाण्याकरता त्यात काहीतरी समान धर्म असावा लागतो. मग आता परमात्म तत्व जर आकाश तत्वामध्ये आहे तिथे आत्ता, असं आता मान्यच केलं पाहिजे ना, कारण ती अर्धमात्रेमध्ये प्रवेश करते, तिथे येते, तिथे परमात्म तत्व आहे, ते परब्रह्म जे आहे त्याला ती येऊन भिडते. हे सगळं मान्य केल्यावर आता वायुतत्व सुटलं, आकाश तत्व शिल्लक राहिलं. आकाश तत्वामध्ये काय म्हणायचं, तिथे जाऊन त्या परमात्म्याशी एकरूप होण्याचा तिने प्रयत्न केला. कुणी? शक्तीने. शक्ती म्हणजे कोण? कुंडलिनी. आणि ती कोणत्या रूपात? तर प्राणरूपात, म्हणजे प्राणवायूच्या रूपात. आता ती तिथे जाऊन जेव्हा भेटली, त्या ठिकाणी जेव्हा जाऊन पोचली, त्या ठिकाणी आता काय म्हणाले, आता एकही महाभूत शिल्लक उरलं. म्हणजे आता महाभूताशी संबंध ना देहाचा राहिला त्या, आणि आता ना अनुभवात राहिला. म्हणजे तिथं फक्त परब्रह्म तत्व आहे, त्या परब्रह्म तत्वाच्या बरोबर ही शक्ती आता एकरूप होऊन गेली. म्हणून तव महाभूतांची जवनिक पीठे, मग दोहीसी होय झटे. मग आता शिव आणि शक्ती यांच्यामध्ये ताबडतोब ऐक्य निर्माण होतं. तेथ गगना सकट आटे समरसी तिये. त्या समरसतेमध्ये, त्या अद्वैतामध्ये गगनासकट सगळं आटतं, सगळं संपतं. गगनही संपतं आणि बाकीचं सगळंही संपतं. म्हणजे काय राहिलं आता? म्हणजे काय राहिलं अशा करता की शक्तीच्याकडे निदान लक्षण रूपाने तरी का होईना जे काही थोडंसं शिल्लक असतं, आधी स्थिर झाल्यानंतर परमात्म तत्वाशी एकरूप झाल्यावर मात्र आता शिल्लक राहण्यासारखं काही उरत नाही. आता सगळं संपतं. म्हणून ते म्हणतात समरसी तिये. त्या समरसण्याच्या मध्ये गगना सकट आटे. म्हणजे हे कुठे भेटले असतील तर गगनात भेटतील का? नाही. तर म्हणाले त्या पंचमहाभूतात जर भेटले तर पुन्हा क्षय आहेच आहे, पुन्हा संपणं आहेच आहे, पुन्हा नाश आहेच आहे. म्हणजे नाशाकरता ते तिथे भेटणार नाहीच आहे. आणि म्हणून आता त्यांनी सांगितलं हे संपणारच आहे, हे काही शिल्लक राहणार नाहीच आहे. त्यांनी इथे पुढे सांगितलं आहे की म्हणून गगनासकट आटे समरसी तिये, पै मेघाचेनी मुखी निवडला. आता दृष्टांत देत आहे आणि दृष्टांतानी सांगताय. पै मेघाचेनी मुखी निवडला, समुद्र का ओघी पडला, तो मागुता जैसा आला आपण पेया. ते आता म्हणतात की मेघाच्या मुखी निवडला म्हणजे जल आहे, समुद्राचं जल आहे. ते आता उन्हामुळे जे शोषलं जात आहे ते मेघामध्ये किंवा तिची झालेली वाफ मेघरूपाने आकाशामध्ये राहते आहे. आता मेघाचेनी मुखी निवडला, त्यांनी स्वतःला त्या स्वरूपामध्ये स्वीकारलं आहे. समुद्र का ओघी पडला, आता पुन्हा ओघी पडला, पाऊस पडला, तो मेघ बरसला, त्याबरोबर जे समुद्राचं जल वर गेलेलं होतं तेच वर गेलेलं समुद्राचं जल पुन्हा समुद्रामध्ये येऊन पडलेलं आहे. तो मागुता जैसा आला आपण पेया. ते जल जसं पुन्हा माघारी आपल्याच समुद्राच्या जलात येऊन पडतं तसंच आहे म्हणाले. हा जो जीव आहे किंवा हा जीवात्मा आहे, किंवा जीवात्मासुद्धा क्षणभर बाजूला ठेवा, ही कुंडलिनी शक्ती आहे जगदंबा. ही शक्तिरूपिणी प्रकृती रूपाने या विश्वाला निर्माण करत आता कोणापुरतं आहे? एका जीवापुरतं आहे, एका देहापुरतं आहे आणि एकाच्या त्या एका जीवाच्या अनुभवापुरतं आहे. म्हणून आपण जीवात्मा असं म्हटलं की जो जीवात्मा आहे तो त्या चेतनाच्या बरोबर जोडलेली ही शक्ती आहे. आता त्या चेतनाबरोबर जोडलेली शक्ती, ही शक्ती शक्तिरूपिणी म्हणजे पुरुष प्रकृती, ही दोन रूपं त्या ठिकाणी एकत्रित आहेत. आता काय आहे? हे पुरुष प्रकृती
रूपाने असणारं ते जीवात्म्याचं स्वरूप ते आता कोणाशी जाऊन मिळणार आहे? शिवाशी एकरूप होणार आहे. त्या शिवाशी एकरूप होताना आता तो जो जीव आहे तो जीवभावाला राहिला तर शक्ती स्वतंत्र त्याच्याशी जोडली गेलेली आहे. आणि त्या दोघांची जी जोडणूक आहे प्रकृती पुरुषाची, आता ती जर तशी स्वतंत्र राहिली तर जीवात्मा स्वतंत्रच राहील. जो आमच्यासारखा केलेल्या कर्माच्या, अविद्येच्या सगळ्याच्या त्या बेटोळ्यामध्ये, त्या सगळ्या आवरणामध्ये प्रारब्धन, कर्मन, जन्मन, पुनर्जन्म सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यावर, तसा राहील. आता तो तसा राहणार नाही, हे सगळं सोडणार. त्यावेळी पहिल्यांदा प्रक्रियेत काय झालं? त्या प्रकृतीचं शक्तीपण नष्ट झालं. काल परवा प्रत्येक वेळी आपण जो एकच विषय बोलतोय की वरून खाली येताना वरती परब्रह्मच आहे. परब्रह्माने पुरुष आणि प्रकृती ही दोन रूपं स्वीकारली. आता प्रकृती जेव्हा अधिक बलवान आहे तेव्हा पुरुष झोपलेला आहे. जेव्हा पुरुष अधिक जागृत आहे तेव्हा प्रकृती ही लोप पावती आहे. आताची प्रक्रिया काय आहे? आताच्या प्रक्रियेमध्ये प्रकृतीचा लोप आहे. या प्रक्रियेमध्ये प्रकृती लोप पावते आणि ती प्रकृती त्या पुरुषाच्या ठिकाणी विलीन होऊन जाते. ती ज्या क्षणी विलीन होते त्या क्षणी बोलायला वेगळा शब्द नाही आहे. म्हणजे ही मधली जी पायरी आहे ही पायरी इथे मांडताच येत नाही. ते पुढे म्हणतात, आता पुढे ओळी येईलच आपल्याला त्या संदर्भात. प्रकृती पुरुषाशी एकरूप होऊन गेली की आता पुरुष नावाचं अस्तित्वच नाही ना, की फटकन काय झालं हे संपलं, परब्रह्म झालं. म्हणून इथे कसं म्हटलंय त्यांनी, मग ब्रह्मरंध्री स्थिरावून, त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ती स्थिरावली आहे. सोहमभावाची या बाह्या पसरली, त्या ठिकाणी सहा अहम हा भाव तिच्या ठिकाणी उदयाला आलेला आहे. त्या भावाला सुद्धा जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत शक्ती काय संस्कार रूपाने का होईना शिल्लक आहे म्हटलं. परंतु तो भाव जो निर्माण झाला त्या भावाने काय झालं की तो भाव परमात्मलिंगा धावोनी अंगागडे. पण त्या भावाच्या बरोबर त्या भावाचं मागे पण आता या दोन गोष्टी काही लिहिता येणार नाहीत, सांगता येणार, पुढे म्हणतीलच ते की हे वाचेच्या पलीकडे. कारण तो भाव घेऊन शक्ती त्या वृत्तीतनी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत ती वृत्ती, जरी ती आत्मवृत्ती आहे तरी सुद्धा वृत्ती निर्माण व्हायला शक्ती आहे हे आता आपल्याला कळते. आणि ती शक्ती ही प्रकृती रूप आहे. पुरुष रूप ती जी चेतना आहे त्या चेतनेच्या ठिकाणी आता ही वृत्ती जेव्हा संपली, तो जो भाव आहे तो ज्या क्षणी संपतो त्या क्षणी शक्तीचं स्वतंत्र अस्तित्व संपतं. ते संपतं तेव्हा ती पुरुषात एक संपली. ती संपली की पुरुष एकटा राहिला. एकटा राहिला की तो राहतच नाही, परब्रह्मच राहत. त्यामुळे मध्ये पायरी नाही. आता सगळ्या पायऱ्या माऊलींनी इथे आम्हाला दाखवून दिल्या आहेत किंवा स्पष्ट केल्या आहेत. आता इथे पायरीला जागा नाही. इथे एक आणि पुढे असंच येतं. एक काय, मग ब्रह्मरंध्री स्थिरावली, हे एक की साधना तिथे स्थिर होण्याकरता पुढे चालू राहते. ही साधना ब्रह्मरंध्री स्थिरावली. आता सोहमभावाची या बाह्या पसरवली, सोहमभाव पण स्थिर झाला आहे. त्याही भावाला परिपक्वता आली आहे. आता परमात्मलिंगा धावोनी अंगाघडे, आता ही एकरूपता साधली आहे. आणि आता इथे काय झालं आहे, पिंडेपिंडाचा ग्रासू, जे त्यांनी मागे सांगितलं आहे की या पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांची इथे आटणी झालेली आहे. म्हणून पुढची ओवी ते काय सांगतात, तव महाभूतांची जवनिका फिटे. जवनिका म्हणजे पडदा. आता त्यावेळी महाभूतांचा जो अडसर आहे तो अडसर संपला. इथे पाचही महाभूत लयाला गेली. मग दोहीसी होय झटे. मग पुरुष प्रकृती यांचं ऐक्य होतं आणि त्या ठिकाणी शिव आणि शक्ती ऐक्य होतं. कोणत्याही स्वरूपामध्ये तत्त्वज्ञान कोणत्याही भूमिकेतनं समजून घेत असली. आता प्रत्येक वेळी सांख्यांना धरूनच तत्त्वज्ञान समजलं पाहिजे असं नाही. पण इथे काय आहे, इथे गीताच असल्यामुळे सांख्य तत्त्वज्ञान धरून पुढे जायला काही अडचण नाही. म्हणून इथे पुरुष प्रकृती धरून गेलो तरी चालेल. वेदांत घेतला तर ब्रह्म आणि माया आहे. समजा
शिव परंपरा घेतली, म्हणजे शैव परंपरा घेतली, त्याच्यामध्ये बरेच भाग आहेत शैव परंपरेमध्ये, पण घेतली तर शिव आणि शक्ती आहे, तिथे पण काही फरक पडत नाही. जर वैष्णव परंपरा कट्टर घेतली तरीसुद्धा विष्णू तत्व आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी, महालक्ष्मी किंवा माया घेतलं तरी बिघडत नाही. अगदी निखळ वेदांताची भूमिका घेतली तरी ब्रह्मा आणि माया घेतलं तरी बिघडत नाही. कारण शेवटी काय आहे, जो तो आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे पुढे चालतो आणि तो त्याच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे विषय समजून घ्यायला गेला तर त्याला अडचण कुठेच नाही आहे. पण आता इथे आपल्याला सांख्य तत्त्वज्ञान घ्यायलाच अडचण नाही आहे, कारण गीतेने सांख्य तत्त्वज्ञानच स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आता इथे आपण बघितलं तर महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीसी होय झटे, तेथ गगनासकट आटे, समरसी तिये. या समरस भावामध्ये आता वर्णन करता येणार नाही अशी स्थिती आहे. मेघाचेनी मुखी निवडला आपण दृष्टांत बघितला, त्या दृष्टांताप्रमाणे ज्या परब्रह्मापासून तो जीव भावाला आलेला आहे ते चैतन्य किंवा तो जीव म्हणून या उपाधीला प्राप्त झाला आहे, तो जीव आता ती उपाधी सुटते त्याची आणि तो पुन्हा ब्रह्मभावाला प्राप्त होतो. आता वेदांती परब्रह्मच म्हणणार, तो स्वस्वरूप वगैरे भाषा बोलणारच नाही मध्ये. त्याचं कारण असं की स्वरूप भाषा बोलली की तुम्ही महतला पोचलात का अव्यक्तात पोचलात, ही पुन्हा एक मारामारी सुरू होते. त्यामुळे तो विषय नाहीच, परब्रह्मच. आणि तसंच आहे, स्पष्ट त्यांनी तसंच केलं. ते स्पष्टीकरण देताना त्यांनी त्याच्यामध्ये वेगळं स्वरूप काही मांडलंच नाही. त्यामुळे आपल्याला पण फार शंका घ्यायला तिथे काही कारण नाही आहे. आता ते म्हणतात, ह्या दृष्टांताने आपल्याला सांगतो की जे जीवचैतन्य रूपाने आजवर जन्मोजन्मी कोट्यावधी जन्म फिरत होतं ते आता त्या सगळ्या बंधनातून सुटलं आहे आणि ते आता त्या परब्रह्माशी एकरूप झालं आहे. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. आता पिंडाच्या मिशानी पिंड आकार पंचमहाभूत त्यांच्या माध्यमातून कुठे पोचला, पदी आपल्या स्थानावरती. पद प्रवेशे, पदाच्या ठिकाणी पदाचा प्रवेश होतो, पंचमहाभूतांच्या ठिकाणी प्रवेश होतो, चैतन्याचा चैतन्याच्या ठिकाणी प्रवेश होतो, प्रकृतीत विसर्जित होते, चैतन्य चैतन्यात विसर्जित होतं. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. म्हणाले त्याप्रमाणे जसा पदी पदप्रवेश व्हावा त्याचप्रमाणे या ठिकाणी एकत्व होय तैसे पंडुकुमारा, त्याचप्रमाणे इथेही एकत्रित होणं किंवा त्या चैतन्याशी चैतन्य मिसळून जाणं हे त्याच प्रक्रियेने होतं. आता दुजे हन होते की एकची हे आई ते. आता प्रश्न पुन्हा चर्चेला आला की आधी ती दोन चैतन्य वेगळी होती का, दुजे हन होते काय हो, हे काही वेगळं वेगळं होतं का आधी, आणि की एकची हे आई ते. आधी मुळात एकच होतं, पण ते जे एकच होतं ते पुन्हा फक्त आमच्या प्रत्ययाला, फक्त ते आम्ही आमच्या शब्दात सांगितलं, आमच्याकडून ते प्रकट झालं, ते मांडलं गेलं. पण आता दुजे हन चर्चा नकोय म्हणाले. ते मुळात दोन होते मग एक झाले, का मुळात एकच होतं पण दोन भागात विभाजित झालं होतं. म्हणाले ऐशी विवंचने पुरते उरेची ना. विवंचना विचार, मीमांसा, त्यावरती केलेला मनुष्याने पुन्हा पुन्हा तर्क, काहीच राहिलं नाही आहे आता इथे. आणि त्यामुळे आता विचार करायला कोणतीच गोष्ट शिल्लक नाही आहे. विचाराच्या तुम्ही दोन होते का एक झाले का आधी मुळात दोन नव्हतेच एकच होते, चर्चाच करू नका म्हणाले. तो आता इथे चर्चेचा विषय उरला नाही. याचा अर्थ असा, तत्त्वज्ञानाची कोणतीही भूमिका स्वीकारा आणि पुढे चला, पण शेवटी जिथे जाऊन पोचलं जातं तिथे सगळं तत्त्वज्ञान मागेच राहतं. त्या ठिकाणी यातलं काहीच शिल्लक राहत नाही. राहते ती फक्त स्थिती शिल्लक राहते. गगनी गगन लयाच आहे. गगनामध्ये गगनाचा लय झाला. कुठल्या गगनामध्ये लय झाला, हृदयाकाशात नाही, मूर्धनी आकाशात. म्हणजे त्या मूर्धनी स्थानावरती जे घडतं सर्वात शेवटी ते म्हणाले मस्तकातच, म्हणाले मूर्धनी आकाशातच घडतं, हृदयाकाशात अनुभवतो. हृदयाकाशात ते अनुभवाला येतं. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे.
म्हणाले ती शब्दात सांगता येत नाही, पण दोन्ही ठिकाणची शेवटची महाभूतं शिव, कारण शिव आकाराला येऊन बसलाय, कारण मिसळायचं आहे ना, मिसळताना शिव आहे आणि जीव आहे. जीवालाही उपाधीमध्ये गगन आहे, शिवालाही उपाधीमध्ये पंचमहाभूत आहेत, की जेव्हा आम्ही त्याचा आकार स्वीकारला ना, आकार आला की सगळं आलं. एवढं आता आपण लक्षात ठेवलं. आता तिथेही गगन राहत नाही, इथेही गगन राहत नाही. म्हणून ते सांगतात की म्हणून ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊनी ठाके. त्याला जो अनुभव येतो तोच अनुभव होऊन तो राहतो. त्याला सांगण्यासारखं काही राहत नाही, तो स्वतःच ते होतो. म्हणून आधीसुद्धा माऊलींनी म्हटलं ना की हा निघाला आहे पूर्वेच्या बाजूला, पण हा जाऊन पोचला पश्चिमेला, किंवा हा ज्या मार्गाने तो जायला निघालेला आहे आणि ज्या गावाला जाऊन त्याला पोचायचं आहे, असं गाव नावाचं ज्यांनी उद्दिष्ट ठेवलं आहे तो स्वतःच गाव होऊन जातो. आता गाव नावाची गोष्ट वेगळी उरतच नाही. आणि म्हणून ते इथे म्हणतात की ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके. तो बनलाच, त्याला ते स्वरूप प्राप्तच झालं. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू. म्हणून तिथलं महात्म्य काय सांगू म्हणाले तुम्हाला, तिथलं मोठे पण तुम्हाला काय सांगू म्हणाले. गोष्ट अशी आहे की न चढेची बोलाचा हातू, तिथपर्यंत शब्द पोचत नाही, शब्दांनी सांगता येत नाही. आपलं नेहमीची काही काही वचनं आपण जी लक्षात ठेवलेली आहेत त्यातलं वचन आहे ना की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास. जिथे वाणी मनासहित परत येते, वाणीही तिथे पोचत नाही, मनही तिथे पोचत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी शब्दांनी त्या स्थितीचं वर्णन म्हणाले आपल्याला करून कधी दाखवता येणारच नाही. जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे. जी स्थिती अशी आहे की जिथे संवाद किंवा शब्दाला जिथे महत्त्व येईल किंवा शब्द ज्याचा आधार घेऊ शकेल अशी परिस्थितीच तिथे असणार नाही. शब्द ज्या गावापर्यंत पोचतो त्या गावाच्या अलीकडेच याची वस्ती आहे. म्हणून त्यांनी कसं म्हटलं, गावा आतू पैठी कीजे. कोणत्या गावाच्या आत पैठीक येते की जेथ संवादाची या गावा, जिथे संवाद पोचतो असं जे गाव आहे त्या गावाच्या अलीकडेच त्यांनी आपली वस्ती केली आहे. म्हणजे कुठे शब्द पोचणार आहे, तिथे शब्दाच्या गावात तो येतच नाही. पैठी की जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पा वैखरी दूरी ठेली. मला अर्जुना एक लक्षात ठेव, एरवी शब्दांनी सांगावं, मांडावं, अनुभूती आकाराला आणावी, हे सगळं जे काही आहे त्याचा अभिप्राय म्हणजे शब्दवाणी. स्वतःला पण त्यांनी उत्तर दिलं इथे की त्यांनी सांगितलं ना की बोलाचे वालिफ फेडीजे. शब्दांच्या वरची टरफलं सगळी काढून टाकेन, अरूपाचे रूप दावीन. जे दृष्टीला दिसत नाही ते तुम्हाला मी दाखवीन, आणि अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. अतींद्रिय अनुभव आहे हा, पण त्या अतींद्रिय अनुभवाला सुद्धा मी इंद्रिया करवी म्हणजे शब्दा करवी भोगवेन. म्हणजे त्याचा मी तुम्हाला उपभोग देईन, ते तुम्हाला दृश्य करीन, साकार करीन. ते म्हणतात साकार करण्यापर्यंतच्या प्रांतापर्यंत मी तुम्हाला सांगत राहिलो, आता साकार करायचा प्रांत राहिला नाही. आता शब्दाला जो गर्व आहे, वैखरीला जो तिच्या ठिकाणी असणारा आत्मप्रत्यय आहे की मी काही योग्य शब्दात माझा मराठीचा बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, आता इथे काही नाही म्हणाले. या अभिप्रायाचा जो गर्व धरी, माझ्या मुखातून बरोबर त्याचं वर्णन जाईल असा या अभिप्रायाचा, या मताचा जो सार्थ अभिमान एखादा प्रतिभासंपन्न कवी आपल्या वाणीच्या विषयी ठेवतो, संपला म्हणाले. आता इथे काही तो अभिमान नाही, आता इथे ते घडणं नाही. जे गर्व धरी ते पाहे पा वैखरी दूरी ठेली. ती जी वैखरी वाणी आहे ती या अनुभवाने फार दूर ठेवून दिली आहे. त्या वाणीला या अनुभवापर्यंत काही पोचता येत नाही. भ्रूलता मागिलीकडे मकाराचे नि अंग न मांडे, सडे या प्राणा साकडे
गगना येता. आता पुन्हा मागे आले. पुन्हा मागे येऊन आम्हाला कोणता विषय सांगायला लागले? भ्रूलता मागिलीकडे, म्हणजे भुवयांच्या मागच्या बाजूला आतमध्ये जे आज्ञाचक्राचं स्थान आहे ते सांगताना मकाराचेनी अंग न मांडे. त्या ठिकाणी आता मकार संपला. आपण काल त्याच्यावर पुष्कळ चिंतन केलं की मकार म्हणजे मापन संपलं, त्या ठिकाणी तर्क संपला. आणि जिथे मापन संपलं, मकाराचेनी अंग न मांडे, त्या ठिकाणी त्याच्या स्वरूपाला काहीही स्थान उरत नाही. सडे या प्राणा साकडे गगना येता. साकडे म्हणजे संकट. आता त्या प्राणाला गगनाकडे येताना, म्हणजे पंचमहाभूतामध्ये त्या प्राणाला विलीन होताना फार संकट येतं, फार कष्ट पडतात. प्राणा साकडे गगना येता सडे या, कारण आता ते एकटं येत आहे. आता ती शक्ती जी आहे ती एकटी पुढे येते आहे आणि ती एकटी येऊन आता आपलं अस्तित्व संपवणार आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये ती काही करू शकत नाही. म्हणजे तिला आता फक्त तोंड देणं आहे, कारण ती आता कार्यकारी राहिलीच नाही. ती पूर्णपणाने तिचं शक्तीपण हरवून बसलेली आहे. आणि म्हणून ते आता सांगतात आता तिच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. प्राणासाकडे गगना येता सडे या. ती एकटी येते आहे. जो जेव्हा या पाचव्या महाभूताकडे, त्यावेळी मोठं अवघड आहे. दैनंदिन तिथे जो अनुभव घेतो योगी, तिथे पोचतो. त्याचा त्या ठिकाणी अनुभव घेण्याकरता तो तिथे स्पर्शला, त्या शिवाच्या ठिकाणी तो जोपर्यंत देह धारण करू नये तोपर्यंत तो तिथे पोचतो, स्पर्शतो. अनुभव घेण्याकरता पुन्हा हृदयाशी येतो. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंतीयम योगिनो. योगीसुद्धा माझं दर्शन पुन्हा अनाहत चक्राच्या ठिकाणीच घेतात, म्हणजे हृदयाच्या ठिकाणीच घेतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल आपल्याला की जोपर्यंत पूर्ण देह पडत नाही तोपर्यंत ह्या स्थितीचा अनुभव योगी घेत राहतो. परंतु आपण काल जे घेतलं की ही जी चित्ताची वृत्ती नाही आहे, ही आत्म्याच्या पातळीवरून होणारं स्फुरणात्मक ज्ञान आहे. तर ते जे स्फुरणात्मक ज्ञान आहे त्या ठिकाणी आता शक्ती संपली आहे, पण ते चैतन्य त्याला ज्ञान देत आहे. आता चैतन्याने चैतन्याचं ज्ञान घ्यायचं म्हटलं तर ते कसं घ्यायचं? कारण ते घ्यायला काहीतरी जाणीव नावाची गोष्ट पाहिजे. आणि म्हणून त्या जाणीवेच्या स्तरावर तरी का होईना की रोज तो अनुभव घेत राहतो. तो अनुभव मिळतो, अनुभव संपतो, तेव्हा अनुभवाच्या बाहेर जे ज्याला व्युत्थान म्हणतो की त्या समाधीच्या अवस्थेतून तो योगी बाहेर येतो आणि व्यापार व्यवहार करतो. त्याचं सगळा देहाचा व्यापार हा आत्मस्फुरणावर चालत असला तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अजून 19-20 शिल्लक असते. चतुर्दशी आणि पौर्णिमा यातला फरक शिल्लक असतो. आणि म्हणून देहामध्ये राहून जी मुक्ती आहे त्याला गौरवाकरता आपण विदेहमुक्त असं म्हणे. वास्तविक पाहता देह सुटल्याशिवाय त्याची परिपूर्ण मुक्तीची स्थिती प्राप्त होत नाही असं म्हणतात. आपल्याला काहीच माहीत नाही, वाचायचं ते बोलणार आपण, याच्यापेक्षा काय आहे. त्यामुळे ते म्हणतात की म्हणजे आपण मगाशी त्यांचं उदाहरण बघितलं माणिक प्रभूंचं, तर त्यांनी सांगितलं की देह सुटायची वेळ आली की कितीही झालं तरीसुद्धा म्हणाले समाधी सिद्ध होताना ते धैर्य असल्याशिवाय समाधी घेता येत. 2 गोष्टी, योगी स्वतःच्या जीवावर निघतो. ईश्वर आपण इथे म्हटलंच आहे की संतांच्या ठिकाणी योगाचा अभ्यास हा ईश्वर शरणागतीनेच संपन्न होतो, सद्गुरू शरणागतीनेच संपन्न होतो. पण केवळ योगमार्गामध्ये ईश्वर आवश्यक आहे तेव्हा कृपा करण्याकरता जेव्हा मानला आहे त्यावेळी योगी आपल्या पातळीवरच झगडत असतो. आणि जिथे मला झगडता येत नाही तिथे तू मला मदत कर एवढीच अपेक्षा आहे. आणि इथे तुझ्या कृपेवरती मी पुढे जाणार आहे, ही भूमिका आहे. हा जो फरक आहे त्याच्यामधला, त्या फरकामध्ये इथे आपल्याला ती अडचण नाही आहे, कारण माऊली सद्गुरू शरण आहे आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने हे सर्व घडतं आहे, ही धारणा आहे.
आणि म्हणून ते इथे म्हणतात की हा जो अनुभव आहे तो अनुभव घेताना अर्जुना एरवी तरी अभिप्रायाचा तुझे गर्भुदरी ते पाहे पा वैकेरी दूर ठेवी. आता ह्याला मकाराच्या अंगा न मांडे सडे या प्राणा साकडे गगना येता. आता तिथे येत असतानाची जी होणारी अडचण आहे ती अडचण त्याला रोज सोसावी लागते का नाही लागत आपल्याला माहीत नाही. कारण तो रोज पुन्हा त्याच्या मूळ स्थितीवर येतो, व्यवहार करतो, पुन्हा आपला अभ्यास करतो, पुन्हा त्या समाधी सुखाचा आनंद मिळवतो. कदाचित त्या समाधी सुखातून बाहेर यायचंच नाही अशा प्रकारचा अभ्यास करून किंवा अशा प्रकारच्या स्थितीत राहून वर्षानुवर्ष योगी त्या स्थितीत बसून राहिलेले आहे. त्यांची ती भूमिका आहे. त्याच्यावरती पण पुष्कळ गमती जमते, ते आपण सोडून देऊ. त्याच्या पुढे ज्यावेळी तो देह सोडतो त्यावेळी मात्र वरून खाली येणं नाही. नाही तर हा मार्ग कसा आहे, मूलाधार चक्रापासून वर आणि वरून पुन्हा हृदयापाशी. भक्तीचा मार्ग कसा आहे, भले मूलाधार चक्रापासून वर चढलो तरी हृदय संपलं, वर जायची काही भानगड नाही. देह सोडायचा आहे आणि महासमाधी घ्यायची आहे, झालं, सगळं गोळा झालंय, इथे आलंय, इथून बाहेर गेलं. त्या देहाला ब्रह्मरंध्राचा भेद करून तो निघून जातो. आता पुन्हा या देहाशी काही म्हणजे प्रकृती 100% अलग झाली. आता कुंडलिनी योगाचं वैशिष्ट्य काय, कुंडलिनी योगात ते म्हणतात की आत काय आहे, प्रकृती तेव्हाच नष्ट झाली. कुंडलिनी योगाचं वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला इतर योगमार्गापेक्षा सुद्धा कळून घ्यायला थोडं अवघड जातं. याचं कारण की हे सगळं जे आपण बोलतो इतर योगमार्गामध्ये असणाऱ्या मर्यादा, अडचणी, प्रकृती, तिची साथ, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुंडलिनी योगात यात काही राहतच नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आपल्यासारखे दिसत असले तरी आतमध्ये काही आपल्यासारखे काही नाही आहेत. काही आत 5 महाभूत नाहीत, काही नाही, काही नाही. तो त्यांनी म्हटलं ना, लोकांच्या डोळ्या लपला, त्यांचं जे शरीर आहे, त्यांचा देह जो आहे तो लोकांच्या डोळ्यात लपण्या इतका तो सूक्ष्म होऊन गेलेला. अशी जी स्थिती आहे ती त्यांची जी स्थिती आहे ती स्थिती त्यांनी अशी सांगितली आहे की इथे 19-20 आहे का, ते म्हणतात इथे 19-20 वगैरे काही भानगडच नाही आहे. इथे ती प्रकृती आहे ती 100% सुटली आहे. हे कुंडलिनी योगाचं वैशिष्ट्य. इतरत्र समाधी स्थिती, योगाचा अभ्यास, त्याच्यामध्ये ते म्हणतात की मुक्ती आहे देहा, भक्तीत पण म्हणतात की मुक्ती आहे देहामध्ये, पण ती मुक्ती असली तरीसुद्धा विदेह मुक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्त. देह सुटला की खऱ्या अर्थाने मुक्त, आणि देह आहे तोपर्यंत कसा, जीवनमुक्त. देह आहे तोपर्यंत या प्रकृतीशी तो, जसा गीतेने सांगितलं आहे तसा, की जो निरासक्त निस्संग आहे तो सुटलेलाच आहे, प्रश्नच नाही. पण इथे तसं नाही. इथे प्रकृती पण सुटलीच पाहिजे, इथे 100%. आणि म्हणून कुंडलिनी योगाचं वैशिष्ट्य आता इथे काय, सर्व योगात समाधी आहे. सर्व योगामध्ये समाधीचा अगदी श्रेष्ठ असा अधिकार प्राप्त आहे. पण कुंडलिनी योगामध्ये देहालाच बनवलं आहे, त्या समाधीच्या स्थितीला देहच नेला आहे. म्हणजे कशा अर्थाने की पूर्णपणे महाभूतांच्या पासून दूर करून त्या देहाला दिव्य असं रूप निर्माण करून दिलं आणि सिद्ध देह आहे. आता त्याचा अधिकार भक्तिमार्गात सुद्धा कसा मिळतो आपल्याला कळत काही नाही. पण या मोठ्या मोठ्या लोकांचे अनुभव वाचले की आपल्याला वाटतं, बघा तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीच्या मार्गाने सुद्धा जे योगाच्या मार्गामध्ये होतं, जो देह ब्रह्ममय होतो तसाच ब्रह्ममय देह माझा पण होतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भगवंताचं नामस्मरण घेताना आमचा देहसुद्धा ब्रह्ममयच झालेला आहे. आणि ते काय घेतात तेव्हा नामस्मरण होतं असं थोडंच आहे. त्यांच्या ठिकाणी ते नामस्मरण अखंड आहे, म्हणजे तो देह अखंड ब्रह्ममय आहे. म्हणजे ही जी एक उच्चतम अवस्था आहे योगातली, ती कुंडलिनी योगाने वर्णन केली की त्या फक्त इथे पंचमहाभूतांचा संबंध नाकारत नाही भक्त. तुकाराम महाराज तो नाकारत नाही, पण सगळे योगाचे सोहळे मी भोगतो म्हणतात.
म्हणजे त्यांना त्या योगाचा सगळा आनंद अनुभव भोगता येतो. इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात योगमार्गामध्ये माणसं अनुभव घेतात, पण आमच्या कुंडलिनी योगाचं वैशिष्ट्य काय? आम्ही या सृष्टीशी जोडलेलेच नाही. ना आम्ही चालतोय जमिनीवरून, ना आम्ही श्वास घेतो आहे. श्वासच घेत नाहीत ना. त्यांना श्वास घेण्याची गरजच नाही आहे, कारण त्यांनी वायू संपवून टाकला, त्यांनी अवकाश संपवून टाकला. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही कुंडलिनी योगाचं वैशिष्ट्य आहे, हे आपण कल्पनाच करू शकत. म्हणाले जमिनीला स्पर्शच नाही, ह्या सृष्टीला स्पर्शच नाही, ह्या सृष्टीतून काही घेणं नाही, काहीच खायला लागत नाही, काहीच प्यायला लागत, कारण देहाच्या आत दुसरं काहीच नाही, केवळ चैतन्य. म्हणून त्यांनी म्हणलं ना वायूची बाहुली केली आणि तिला सोनेरी सोनसळी, तिला पितांबर नेसवला. म्हणजे काय आहे? त्याला आकारच फक्त आम्ही दिला, त्याच्या आत आहे काय? काही नाही. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल म्हणाले ज्ञानदेवांचं शरीर आहे आणि ते शरीर म्हणजे काय? खोळ आहे. खोळ म्हणा, नाही तर चांगलं मोठं वरती उपरण आहे, खाली सोळ आहे, नेसलं आहे, पण आत काय? काही नाही आहे. त्या खोळीनी तो जो आकार शरीराचा धारण झालेला आहे, त्या आकाराच्या आत काहीही नाही आहे. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ती खेचरी मुद्रा सांगितली आपल्याला, की ती जी खेचर स्थिती आहे, आकाशामध्ये गगनविहारी स्थिती, ही इतकी हलकी आहे, किंवा ती स्थिती त्या वायुतत्वाशी निगडीत करून त्याचा महिमा किंवा त्याच्या सिद्धी किंवा त्याचा अधिकार तो त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केला. हे सगळं प्राप्त झालं तरी हे मागे पडलं म्हणतात कुंडलिनी योगामध्ये. शेवटी काय होतं? गगनामध्ये गगनाची मिसळणूक होते, ती पण सांगता येत नाही म्हणाले. ते सांगता येत नाही याच्याकरता तिथे शब्द नाहीत. जे घडतं ते शेवटी परमात्मा तत्वच शिल्लक राहतं. हे त्यांनी जिथे सांगता आलं नाही, पण जिथे पूर्ण झालं ते सांगितल्यावर आता मागे येऊन सांगितलं. आता मागे येऊन काय सांगितलं? की या प्राणाला पुढे जायला संकट पडतं त्या गगनामध्ये. मग होतं काय म्हणाले? पाठी तेथे जितो भासळला, त्या गगनापर्यंत तो प्राण जात नाही. कारण आता आपल्याला त्याचं स्पष्टीकरण त्यांना द्यायचं आहे तेवढं ते देत आहेत. तर ते सांगतात की त्याला आता गगनात शिरकाव करता येत नाही. मग तो संपला कुठे? पाठीमागेच. म्हणजे वरती सांगताना म्हणाले मला शब्दात सांगता येत नाही. आता जे तिथे शब्दात सांगता येत नाही म्हणाले, वेगळ्या दिशेने आपल्याला स्पष्ट करून देईल की ती कुंडलिनी जगदंबा प्राणवायूच्या रूपाने, आता इथली ओवी आहे ना आपल्या इथे, मग ब्रह्मरंध्री स्थिरावूनी, त्याच्या आधी गेलं तर पुढा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाचा अंतरी, भरती गमे सागरी, सरिता जैसी. आता तन्मात्रा अर्धवेरी, ती 3 मात्रा तर संपल्या. कशा? ते ओंकाराची ये पाठी, पाय देत उठा उठी. तिने म संपवलं, आता ती पुढे जाती आहे. पुढे जाण्याकरता काय होतं म्हणाले? तिथे तन्मात्र, तर त्याचे जे तन्मात्र स्वरूप असणार आहे, मात्र स्वरूप, ती जी अर्धमात्रा आहे ओंकाराची, ती त्या ठिकाणी आहे. आकाशाचा अंतरी, ती अर्धमात्रा आकाशाच्या आत आहे. पण तिथे जाताना जशी सरिता सागराला मिळाली, ती मिळाल्यानंतर काय झालं? सरितेचं सरिता पण राहिलंच नाही. ते कुठं राहिलं? अलीकडे त्या सागरात गेल्यावर ती वेगळी राहिली नाही. आता त्याची अडचण तिथे ती मिळाली सांगितली. मग तो सोहमभाव सांगितला, मग तिने त्याला स्पर्शलं सांगितलं, एकरूप झालं, सगळं झालं सांगून. आता म्हणाले इथून पुढे जाताना काय होतं? आता पुन्हा अंतिम स्थिती सांगितली, पुन्हा मागे आले. मागे येऊन काय सांगतायत आता आपल्याला इथे? भ्रूलता मागीलीकडे, मकराचे नि अंग न मांडे, काही शिल्लक राहत नाही मकार तिथे. म्हणजे आले कुठे? 3ही मात्रांना ओलांडून आले. आता जायचंय कुठे? अर्धमात्रेपाशी. मांडे सडे या प्राणा साकडे, गगना येता. अर्धमात्रा गगन, त्या गगनाकडे येताना आता त्या शक्तीला अडचण होते. तिला तिथे जाणं हे संकटप्रद आहे, म्हणजे मोठं कष्टप्रद आहे. मग काय होतं? ती पुढे जात नाही, म्हणजे ती तिथंच थांबते. पाठी तेथेची तो भासळला, भासळला मिळाला. म्हणजे कोण? तो प्राणवायू. प्राणवायू म्हणजे कोण? ती कुंडलिनी जगदंबा.
शक्तिरूपाने ज्या स्वरूपात शिल्लक असेल तेवढीच ती काय झाली, तव शब्दांचा दिवो मावळला. आता तिथे शब्द शिल्लक, त्यांचा दिवस मावळला. मग तयाही वरी आटू भाविन्नला आकाशाचा, त्याच्याही पुढे आपल्याला सांगतो शब्द मावळला, तन्मात्र मावळला. आता प्रत्यक्ष आकाशही संपलं. आता आकाशाला जागा राहिली नाही हे सांगताना मागे ओवी कोणती, ह्या ओवीपाशी जे बोललेत तेच आता पुन्हा बोलतायत. ते आपल्याला म्हणतात गगनी गगन लया जाये. या ठिकाणी 10वी ओवी येईल. गगनी गगन लया जाये, तीच गोष्ट आता इथे बोलतायत. पाठी तेथेची तो भासळला. पाठीमागेच तो वायू जो आहे प्राणवायू तो संपला. त्याच्या पुढे काय झालंय, तव शब्दांचा दिवो मावळला. आता शब्द तन्मात्र शिल्लक राहिला नाही. मग तयाही वरी आटू भाविन्नला आकाशाचा. अहो शब्द तन्मात्रच कशाला, साक्षात गगन हे महाभूत सुद्धा संपलं, तेही शिल्लक नाही. आता मग काय शिल्लक राहिलं तिथे, तो एकरूप होतो म्हणजे तो कुठे येतो, आता महाशून्याचा डोही. आता महाशून्य परमात्मा तत्व, तो आता त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होतो. जेथ सापडे की कानावरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी का. म्हणाले आता इथे काय होतं, जेथ सापडे. आता महाशून्याचा डोही, त्या डोहात काय सापडतं, तिथे गेले. आता समुद्रामध्ये डुबकी मारली, कुणाच्या हाताला शंख लागला, कुणाच्या हाताला रत्न लागलं, काय लागेल काय माहिती. म्हणाले हा जो साधक आहे हा जेव्हा त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होतो किंवा एकरूप होण्याकरता जातो, तेथ जेथ सापडे की कानावरी जोडे. हे कुठे गेलं, हा गगनासीची ठावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा. म्हणून ही अक्षरा माझी. पण आता विषय असा आहे, ते म्हणतात आता पुढे बोलले ते म्हणतात जे प्राप्त होईल, जे काही दैवे अनुभवले फावे. तर ते जसं आहे तसं, माझा शब्द चुकला तिथे पुढे मागे झालं. आता महाशून्याचा डोही, जेथ गगनासीची ठावो नाही, जिथे गगनच नाही तिथे तेथ तागा लागेल काही बोलाचा. या तिथे ह्या बोलण्याचा वेळू तागा म्हणजे वेळू किंवा बासरी काय घ्याल ते, म्हणजे ज्याच्यातून वायू फुंकला जातो आणि शब्दाचे स्पंद निर्माण होतात. आता त्या बोलाचे स्पंद इथे राहणार कुठे, गगनच नाही, त्याचा तन्मात्रच नाही. बरं आता कुठे आलो आपण, म्हणून ही आखरा माझी सापडे की कानावरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. म्हणून अक्षरामध्ये अडकावं, सापडावं किंवा कानाला म्हणजे श्रवणाने ते प्राप्त व्हावं, हे तैसे नव्हे पुढे. हे तसं नाही आहे. तुम्हाला सांगतो हे त्रिवार सत्य त्रिशुद्धी गा. मी तुम्हाला 3 वेळा शपथवार सांगतो की हे आता शब्दात येणारं नाही आहे. त्या परमात्मा तत्वाशी जोड. मग काय होतं म्हणाले, जै काही दैवे अनुभविले फावे. आता म्हणाले जे काही दैवानी अनुभवाला आलं. कारण दैवानी अनुभवाला आलं का म्हणायचं, कारण परमात्मा तत्व अनंत आहे. त्या अनंत तत्वात म्हणजे बुडी मारल्यावर ह्याच्या हाताला काय लागणार आहे ते येणार. हा अनुभव घेतच राहायचा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, हा अनुभव कधी संपणारच नाही. हा रोजच बुडी मारणार आहे, रोजच बुडी मारेल तर रोजच वेगळा. तुकाराम महाराजांनी एवढे अभंग रचले. तुकाराम महाराज म्हणतात हा काय भावाचे उन्मेष आहेत. आज मला दुःख होतं, उद्या मला भगवंताच्या दर्शनाची आस लागते, तर परवा मला भगवंताच्या दर्शनाचा आनंद मिळतो, तर तेव्हा भगवंतच माझ्याकरता पुष्कळ काही कष्ट घेतो. अनुभव भिन्न भिन्न आहेत, रोजचा अनुभव भिन्न आहे. म्हणून ते म्हणतात की त्या समाधी सुखामध्ये त्यावेळी हाती जे सापडेल ते दैवे किंवा कायमस्वरूपी जे हाती सापडेल, जै काही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊन या. आपण तेच होऊन राहावं. कारण परमात्मा काही सगळा सापडणार नाही आहे. परमात्मा काही त्याच्या सर्व रूपांनी प्राप्त होणार नाही आहे. जो जेवढा आणि जसा प्राप्त होतो आहे त्या स्वरूपाशी आपण थोडक्यात काय
माऊलींनी जे आधी म्हटलंय ना, इये मार्गीचा कापाडी महेशू अजून, या मार्गावर अजून स्वतः भगवान शंकर चालतायत. त्यांना कुठे कळलंय परमात्मा तत्व. कारण केव्हाही बुडी मारा वेगळाच अनुभव आहे, केव्हाही बुडी मारा वेगळाच अनुभव आहे. रोज जेव्हा वेगळा अनुभव मिळतो, रोज जेव्हा भिन्न अनुभव घेतला जातो, तेव्हा ते सांगतात एकच लक्षात घ्या, ज्यावेळी त्यांनी जो अनुभव दिला तो अनुभव घ्या, बस एवढंच आहे. ते म्हणाले त्या समाधी सुखामध्ये हे वैविध्य कायमच आहे. आणि त्यामुळे हनुमानाच्या चरित्रामध्ये सुद्धा वर्णन करताना किंवा इथे सुद्धा वर्णन करताना त्यांनी सांगितलं की मारुती हा या सगळ्याचा मार्गदर्शक आहे. कारण त्याच्यासारखा मोठा भक्त नाही, त्याच्यासारखा मोठा योगी नाही, आणि मुळामध्ये तो स्वतःच मरुताचा पुत्र आहे. त्यामुळे तो स्वतःच वायुपुत्र आहे. आणि त्यामुळे त्या वायूवरच्या पूर्ण नियंत्रणाला तर तो कारणीभूत आहेच, पण त्या वायूला मागे टाकून तो त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती स्थिर झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी इथे अनेक प्रकाराने आपल्या पुढे मांडलं आहे. हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा, जे काही दैवे अनुभविले फावे प्राप्त होईल. आम्ही मागितलं म्हणून नाही, आम्ही जसं मागू तसं नाही, तई आपणची हे ठाकावे, जे मिळतं ते होऊन आपण राहावं. पुढं ती जाणणे ते नाहीची, म्हणून असू किती हेची. आता याच्या पुढे जाऊन बोलण्यासारखं काही नाही, जाणण्यासारखं काही नाही. त्यामुळे म्हणाले इथे पुढं ती जाणणे ते नाहीची, ह्याच्या पुढे जाऊन आता काही जाणावं, आता काही ज्ञान म्हणून शिल्लक आहे असं नाही आहे. म्हणून असो किती यायची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. अर्जुना, आता तुला समजावून सांगता सांगता बोलू तरी किती, पुष्कळ झालं, ते बोलणं व्यर्थ होईल. कारण आता ह्याच्या पुढे बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. ऐसे शब्दजात मागवते सरे, अशा प्रकारे जिथे शब्दजात शब्द समुदाय मागे येतो किंवा मागे पडतो, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. तिथे म्हणाले संकल्प संपलेला आहे. आयुष्य कशाचा संकल्प करू, काय सांगण्याचा संकल्प करू, त्या ज्ञानाच्या ठिकाणी काहीच उभं राहू शकत नाही. संकल्प पुरे वाराही जेथन शिरे विचाराचा. जिथे विचार आला म्हणजे बुद्धीला सुद्धा, माऊलींनी मागेच सांगितलं बुद्धीची पुळी का विरे, बुद्धीची पुळी सुद्धा नाही आहे, त्या पुळीची पुळी का केली आहे. आणि ते म्हणाले जी जाणीव, त्यांनी त्याला दृष्टांत पण दिला आहे की जसं एखादं भांडं आहे, त्या भांडं घासून स्वच्छ आहे, त्या भांड्याला ज्या खरं तर त्याला राहिलं आहे चुकून पान, एखादी शाक भाजीचं, असं सुद्धा नाही. ते म्हणाले म्हणजे आपल्याकडे दृष्टांत घेताना एवढासुद्धा घेत नाही की खरंच जाणीव त्या पानाच्या रूपाने, कारण ते भांडं घासून स्वच्छ झालं आहे, आता स्वच्छ झाल्यानंतर कोणताच संस्कार शिल्लक राहिला नाही त्या भांड्यावरती केलेल्या पदार्थाचा. ते म्हणाले नाही, राहतो ना. भांडं घासून जरी स्वच्छ झालं तर ते भांडं जर पुन्हा काही शिजवण्याकरता म्हणून जर चुलीवर चढवलं तर त्या भांड्याला आधी बनवलेल्या पदार्थाचा वास संस्कार रूपाने शिल्लक असतो. तर माऊलींनी सांगितलं की अशीच ही बुद्धी केवढी आहे ह्या सगळ्या ज्ञानाच्या पुढे, पुळी आहे. म्हणजे एखादी पुरळ आहे बारकासा, तर ती पण खूप मोठी झाली. म्हणून ते म्हणतात ती पुळी जी दृश्य आहे ती पण धरू नका, तिची पुळी का, म्हणजे तिची अगदी तिचं मायक्रो मिनी असं तिचं अत्यंत सूक्ष्म असं त्याचं स्वरूप, जे बुद्धीचं, जे जाणीव रूपाने काही मर्यादेपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत, आता इथपर्यंत ती शक्ती पूर्णपणे गगनाला मागे टाकून परमात्म्याशी एकरूप होते, तिथपर्यंत जाणीव पोचते. शेवटपर्यंत जर कोणी जात असेल तर ती बुद्धीची पुळी का जाते. पण ती कशी आहे, ती अशी आहे, त्या भांडं तापवल्यानंतर येणारा ज्या आधी घडवलेल्या पदार्थाचा जो वास आहे, कांदा लसूण आहे, नक्की वास येईल. पेरूसारखा उग्र वासाचा पदार्थ आहे, पेरूचा वास कधी लपत नाही. असा जो अनुभव आहे, असा जो संस्कार आहे, तसा ठीक शेवटपर्यंत जाणारा जो संस्कार आहे किंवा जी जाणीव आहे, ती जाणीवसुद्धा आता ते सांगतात इथे
त्यांनी शब्द खूप छान वापरलेत की जिथे शब्द जाता मागवते सरे तेच संकल्पाचे आयुष्य पुरे. म्हणजे वैखरी वाणी संपली, वाणीनंतर मन, संकल्प संपला आणि त्याच्यानंतर वाराही जेथ न शिरे विचाराचा. आणि जिथे विचार म्हणजे बुद्धी पण जिथे शिल्लक राहिली नाही, जे उन्मनीची आहे लावण्य. उन्मनी मनाच्या पलीकडे म्हणजे परावाणी, म्हणजे परावाणीचं सुद्धा जे सौंदर्य आहे. परावाणी याचा अर्थ अक्षर वाङ्मय. त्या अक्षर, कारण सगळं अक्षर वाङ्मय त्या परावाणीतून बाहेर येतं. पण ती वाणीचं आहे ना पुन्हा, म्हणजे तिला पुन्हा काही ना काहीतरी प्रकृतीचा स्पर्श आहेच. तर त्यांनी सांगितलं हा जो अनुभव आहे, हा अनुभव कसा आहे, त्या परावाणीचं सुद्धा लावण्य आहे, सौंदर्य आहे. बस त्या वाणीचं सौंदर्य काही शब्दात येऊ शकत नाही. सौंदर्याला किंवा त्या भावात्मक शब्द आहे ना, तर त्यामुळे फक्त भाव आहे. उन्मनीची आहे लावण्य. दुसरं जे तुर्येचे तारुण्य, तुर्यगा स्थिती आहे. त्या तुर्यगा स्थितीचं हे काय आहे, तारुण्य. तारुण्य नित्यसिद्ध स्थिती, नित्यसिद्ध आहे त्या स्थितीमध्ये. म्हणजे आता त्यांना वर्णन कसं, ते म्हणतात मला शब्दात सांगता येतच नाही आहे, पण तरी माऊलींनी पुन्हा शब्द योजले. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणाले की ते कसं आहे, नाही शब्दात सांगता येत, बरोबर आहे, नाहीच सांगता येत आहे म्हणाले, मलाही सांगता येत नाही तरी पण मी शब्द योजतो. म्हणून उन्मनीची आहे लावण्य, तुर्यगेचे तारुण्य. ती तुर्यगा अवस्था जी आहे म्हणजे कोणती, अर्धवेरी. त्यांनी वर्णन केलं ना की अर्धमात्रा. ही अर्धमात्राबरोबर त्यांनी काय सांगितलं, गगन संपलंय, सागराला सरिता जाऊन मिळाली आहे. इथं मिळाली आहे भानगड नाही, मिळालेली सरिता सागरातली आहे. त्यामुळे ती जी अर्धमात्रा आहे, त्या अर्धमात्रेची स्थिती कशी आहे म्हणाले बघा, सागरात मिसळलेल्या गंगेसारखी. ही जी तुर्यगा म्हणजे त्या अर्धमात्रेवर, पण अ उ म, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, चौथी तुर्यगा. आता ती तुर्यगा नावाची स्थिती जर असेल तर त्या स्थितीची पूर्ण सिद्धता म्हणजे त्याचं तारुण्य म्हणजे हा अनुभव आहे असं समजा. म्हणजे चाललंय कशाचं वर्णन, त्या अनुभवाचंच आहे. कारण ते म्हणतात सांगणार कसा तुम्हाला मी तो अनुभव, पण तरी प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सांगतोय. तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व. अनुभव कोणाचा, तर म्हणाले जे परमतत्व अनादि अगण्य, जे परमतत्व अनादि आहे आणि ज्याचं मोजमाप होऊ शकत नाही असं जे परमतत्व आहे, त्या तत्वाचं हा अनुभव आहे. म्हणाले जे आकाराचा प्रांतू, आकार, नाम, रूप या सगळ्या प्रकृतीशी निगडीत असणाऱ्या ज्या ज्या मर्यादा आहेत त्याचा तो कसा आहे म्हणाले, जे आकाराचा प्रांतू, नुसता अंतू नाही आहे, प्रांतू आहे, प्रकर्षेण अंत आहे. म्हणून तर आपण आपल्या जिल्ह्याची सीमा सांगताना हा प्रांत आहे असं म्हणतो. पूर्वी नाहीतरी प्रॉव्हिन्सच होते, पूर्वी अशी जिल्ह्याची भाषा नव्हतीच. परंतु ज्याची जी मर्यादा आहे त्या मर्यादेने त्याचा अंत केला आहे. आता चाललोच आहे ना, रोज आपण LOCचा ऐकतोच आहे की बॉर्डर क्रॉस केली चालणारच नाही, कारण हा आमचा प्रकर्षाने अंत आहे. तुम्ही तिथे एवढंसं जरी पुढे आलात तरी चालणारच नाही. आणि त्यामुळे जे आकाराचा प्रांत, जिथे आकाराचा पूर्णपणे प्रकर्षाने अंत होतो, जे मोक्षाचा एकांतू, एकांतू एकपणाचा शेवट, मोक्ष ही शेवटची जर एकटी एक स्थिती असेल तर त्या पण स्थितीचा तिथे अंत आहे. मोक्ष नावाची गोष्ट पण इथे काही राहत नाही. जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले, तिथे आदी अंत हे शब्द सुद्धा शिल्लक राहत नाहीत. जे विश्वाचे मूळ, हे सगळं कोणाचं वर्णन चाललंय, त्या परब्रह्माचं. आणि अनुभव कशाचा, तो ह्या सगळ्याचा. आणि असा जे योगद्रुमाचे फळ, योगरूपी वृक्षाचं जे फळ आहे तो कोण, तो साक्षात जे विश्वाचं बीज आहे असा जो परमात्मा, जे आनंदाचे केवळ चैतन्यगा. काय सुंदर वापरले बघा.
आनंदाचं केवळ चैतन्य, म्हणजे केवल म्हणजे ॲब्सोल्यूट, त्याच्या ठिकाणी निखळ आनंदाची जी निखळ जीवनकला आहे, चैतन्य. माऊलींनी म्हटले ना 17वीची स्तन्य सेवी, ती 17वी कोण आहे? जीवनकळा आहे. 16 कलांनी युक्त असलेलं हे संबंध विश्व आहे. त्या विश्वाला निर्माण करणारी, त्याच्या पलीकडे असणारी जी कला आहे ती जीवनकला आहे. म्हणून ते जे चैतन्य आहे ते चैतन्य काय आहे? ते त्या आनंदाचं निखळ जीवनकलेचं रूप आहे, असं त्यांनी म्हटलंय. जे महाभूतांचे बीज, या सर्व महाभूतांना निर्माण करणार ती बीजावस्था आहे. जे महातेजाचे तेज, सूर्य घेऊ आपण, त्या सूर्यांचं सुद्धा तेज आहे. म्हणून कोटी सूर्य, अनंत कोटी सूर्यांच्या पेक्षा सुद्धा ज्याचा प्रकाश हा अधिक आहे. एवं पार्था जे निज स्वरूप माझे. म्हणून अर्जुना एक लक्षात घे, ते माझं निजस्वरूप आहे. आणि तुला मी हे सगळं समजावून सांगतोय म्हणाले. ते हे चतुर्भुज कोंभेली. म्हणाले तो आता तुला मी चतुर्भुज दिसलो. माऊलीनी म्हटलं ते ना 12व्या अध्यायामध्ये, दोवरी दो भुजा घेऊन प्रकटली. अर्जुनाला आलिंगन द्यायला त्यांना 2 भुजा काही पुरल्या नाही, म्हणून दोवरी दो भुजा घेऊन प्रकटला. भगवंत चतुर्भुज का? कारण भक्तावर इतकं प्रेम आहे की 2 भुजांनी आलिंगन देऊन त्याचं समाधान होत नाही, म्हणून तो भक्ताला चतुर्भुज होऊन आलिंगन देतो. माऊलींची धारणा आहे. माऊलींनी सांगितलंय की अर्जुनाला भेटण्याकरता तो चतुर्भुज होऊन प्रकटलाय. म्हणून ते इथे म्हणतात की ते आत्ता तुला जे उन्मनीची लावण्य, तुर्यगेचे तारुण्य सगळं वर्णन केलंय, ते जे तत्व आहे ते तत्व इथे चतुर्भुज कोंभेली, म्हणजे चतुर्भुज होऊन या ठिकाणी आकाराला आलेलं आहे परमात्मा रूपाने. जयाची शोभा रूप आली. त्या परमात्मा तत्वाचं जे सौंदर्य, जी शोभा, ती आनंदाचे चैतन्य, आनंदाचे केवल चैतन्य असं जणून ते आकाराला आलेले रूप आली. देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. म्हणाले त्यांना पाहून, या रूपाला पाहून कशा करता जन्माला आलं? नोकिली भक्तवृंदे, ज्या भक्तवृंदांना नास्तिकांनी पराजित केलं, परास्त केलं, ज्यांना अडकवलं तत्वज्ञानाच्या. आता आज आहे ना पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो की जो उठतो तो म्हणतो हे सगळे अंधश्रद्धा, अंधश्रद्धा असं म्हणून तो भक्ताच्या ठिकाणचा जो भाव आहे त्या भावाची तो खिल्ली उडवतो. अंधश्रद्धा शब्द भगवंताला सहन होत नाही. भगवंत म्हणतो अरे हे माझे भक्त आहेत, आणि ह्या भक्तांना बिचाऱ्यांना आपला काय जो भाव आहे, आपला काय जो अनुभव आहे, अनुभूती आहे, ती त्यांना कळत नाही ना, या नास्तिकांना कळत नाही, आणि ह्यांना ती प्रकट करता येत नाही. त्यामुळे म्हणाले होतं काय की माझे भक्त हे नाडले जातात आणि नास्तिक त्यांना पराजित करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळे पराजित करण्याकरता आलेल्या नास्तिकांना उत्तर कोणी द्यायचं? म्हणाले माझं काम आहे, म्हणून मी चतुर्भुज रूप घेऊन जन्माला आलो. तुमच्याकरता इथे जन्म म्हणजे आमच्यासारखा जन्म नाही, या पृथ्वी तलावरती अवतार, म्हणून मी हे रूप घेऊन आलोय. म्हणून तेवढं ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपा आली. देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे, पराजित केलेली भक्तवृंदे, त्यांच्याकरता हे रूप, ही शोभा रूपाची प्रकट झाली आहे. ते अनिर्वाच्य महासुख. म्हणाले जे वाचेनी वर्णन करता येत नाही असं जे सुखाचंही सुख जे आहे, श्रीहरिमुख वर्णनच केलं आहे संतांनी की कसं आहे ते सुखाचं सुख आहे. सुखाला सुद्धा जे सुखावणारं आहे असं ते भगवंताचं मुख आहे, आणि त्यामुळे ते अनिर्वाच्य महासुख, जे वाणीनी वर्णन करता येत नाही असं महासुख. पै आपणची जाहले ते पुरुष. पण ते इतके अधिकारी आहेत माझे भक्त की जे स्वतः तेच होऊन राहिलेत, माझंच रूप होऊन राहिलेत. जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. त्यांचं स्वरूप जे आहे, त्यांचा निष्कर्ष म्हणजे अंतिम जे प्राप्त झालं आहे ते माझ्याच स्वरूपाला येऊन प्राप्त होणं, हाच त्यांचा निष्कर्ष, हाच त्यांचा शेवट, हीच त्यांची स्थिती. आम्ही साधन हे जे सांगितले,
ते म्हणतात, आता आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जिही केले. काय सांगू म्हणाले त्यांचं, ते कसे झाले माझ्या स्वरूपाला प्राप्त. कारण जे जे साधन म्हणून आम्ही सांगितलं ते सगळं साधन त्यांनी आपल्या शरीराने अंगीकारलं. त्याचा अंगीकार करून आमच्या शरीराने त्या साधनाचा अनुभव घेतला, कष्ट केले आणि ते साधन त्यांनी आपल्या शरीराने राबवलं. ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या. आणि मग ते कुठे आले? पाडे म्हणजे बरोबरीला. आणि मग ते आमच्या बरोबरीला आले. मग आमच्यापेक्षा कुठे कमी नाही राहिले, आमच्यापेक्षा तसूबरही कमी राहिले नाही. परब्रह्माचे रसे, परब्रह्म हा रसरूप आहे. भक्तीमध्ये रसो वै सहा असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. असा तो जो रसरूप परमात्मा, त्या परमात्म्याचा जो रस आहे, त्या रसाचे देहाकृतीची मुसे, त्यांचा देह जो दिसतो आहे, ती जी आकृती आहे ती देहाची आकृती नाही आहे, ते साक्षात परब्रह्म रसाच्या ओतीव आकार आहे. तर परब्रह्माचा रसच आहे. ओतीव जाहले तैसे दिसती अंगे. परब्रह्म रसानी जणू ओतीव झालंय आणि त्यांचं शरीर बनलंय असं दिसतं. असं त्यांचं स्वरूप आहे. आज आपण इथे थांबू, मग पुढच्या वेळी आपला भाग पुरा.